चित्रपट दिग्दर्शित करणं, तो लिहिणं आणि तो त्याची सहनिर्मिती करणं असं मल्टीटास्किंग डिफिकल्ट आहे. ते सोपं नाही. त्यातलं सातत्य राखणं आणि तिन्ही डिपार्टमेंटची इमानदारी राखणं हे फार कठीण आहे. पण ज्या पद्धतीने प्रथमेश आणि त्यांनी गोष्ट लिहिली, बांधली, वाचली, ऐकवली, त्या क्षणापासून असं वाटत होतं की काहीतरी इंटरेस्टिंग आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि मग जेव्हा नावं कळली की अच्छा हा पण आहे, हा पण आहे, ही पण आहे, ही पण आहे, हे पण आहे, हा पण आहे, ही पण आहे, तेव्हा आम्हाला असं वाटलं की वाव, म्हणजे खूप दिवसांनी इतके चेहरे एकत्र चित्रपटात बघायला मिळणार. आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी मांदियाळी असणार आहे. खऱ्या अर्थाने करमणूक करणारा चित्रपट आहे, मनोरंजन करणारा चित्रपट आहे. आणि मला असं वाटतं की काळाची गरज आहे. तुम्हाला टीझर खूप आवडलाय, सोशल मीडियावरचा प्रतिसाद आम्हाला सांगतोय की टीझर आवडलाय. मला खात्री आहे की तुम्हाला हे गाणंही खूप आवडणार आहे. आणि 3 गाणी आहेत चित्रपटात. पण मला असं अभिमानाने सांगावं असं वाटतं की गाण्यांचा चढता आलेख असणार आहे. फार कमी गाणी आहेत जी मराठीत प्रदर्शित झाली, जी व्हर्च्युअली शूट केली गेली. आणि एक वेगळ्या पद्धतीने आम्ही ह्या गाण्याचं शूटिंग केलंय. खूप खर्च झालाय, अजूनही होतोय त्या गाण्याचा. पण नो डाऊट जो काही झालाय त्याचा तुम्हाला इम्पॅक्ट इथे पाहायला मिळेल. म्हणजे सुनील सर थोडे नाराज होते, पण जेव्हा त्यांनी फायनल इम्पॅक्ट बघितलं, अरे ऑल डाल देता मैं ऐसा होने वाला होता तो, अशा पद्धतीने. पण गाणं खरंच खूप छान झालंय आणि वेगळ्या पद्धतीने शूट केलं. आमचा नृत्य दिग्दर्शक राहुल आला नाहीये ना, राहुल ठोंबरे या गाण्याचा नृत्य दिग्दर्शक, त्याने हा जरा थॉट मांडला आणि मी तो मांडला 5व्या मिनिटाला मी अप्रूव्ह केलं की मस्त आहे, हे छान आहे, हे करूया. नाही, कारण बरीच मंडळी पहिलं म्हणजे खरं सांगावंसं वाटतं मला. आणि ते गेन केलं तिथे, म्हणजे नमाने बऱ्याच चित्रपटात माझे काम केलं. प्रसाद खांडेकर घाबरला होता बर्मिंगहॅमला यायला, तर सारखा मला फोन करत होता, दादा कसं रे दादा, म्हटलं काय ना 2 मार मस्त होईल. सुधीर नारकर जे आमचे तुमचे निर्माते आहेत, त्याला आयुष्यात पहिल्यांदा मी नाटकात उभं केलं. तशी बरीच मंडळी आहे. म्हणजे अगदी सचिन मोठे सुद्धा मुंबईत पर्यंत आला होता. सचिन मोठे अँड सचिन गोलवड, जे पहिला 31st दूरदर्शनला कार्यक्रम केला होता तेव्हा विजय कदम, जेवणवाडकर, प्रदीप पटवर्धन. तर ह्यांच्या बरोबर म्हणजे आता जे घडतंय, जे लोक आहेत, स्वप्न ऑफकोर्स आपण त्याला लहानपणापासून बघतोय, माझ्या पण त्याच्या पण. तर एक चांगलं घडतंय. हास्य जत्रा तर बाय डिफॉल्ट खूप सुपर आहे, खूप ग्रेट आहे. आणि प्रसाद म्हणा, प्रथमेश म्हणा, अजय भंडारी आणि नमा, स्वप्नील स्वतः, प्रार्थना, सगळी गँग खूप चांगलं घडतंय. सुधीरने पहिल्यावाला सिनेमा केला आणि सगळे हे पॅकेज आहे. रोहनची गाणी, प्रशांतची लिरिक्स, एक छान घडतंय. एक छान कॉमेडी यायलाच हवं. कारण आम्ही पण शिकलो ते आज सचिन, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे यांच्याकडून शिकलो आम्ही. पण त्या फाईटला मी सगळ्यात ज्युनियर आणि या फाईटला मी सगळ्यात सिनियर असं म्हटलंय. आणि ते हे घडताना बघतोय तर खूप बरं वाटतं. आणि ते येणं माझं कर्तव्य असेल. सगळे मित्र आणि सुधीर माझा बँकेतला मित्र, अमेरिकेत जाऊन स्थायिक झाला, तिकडे बरीच मेहनत केली, काम केलं, आज मराठी सिनेमा करतोय. म्हणजे मध्ये मी सुनीलला फोन केला होता की चित्रपट महामंडळाची शाखा उघडायची, तू मदत करशील का? तू म्हणाला होता हो करूया. तर आपण काहीतरी उघडू आपण तिकडे एक शाखा. म्हणजे आणखी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. आणि अशाच ही फिल्म सुद्धा बघताना खूप कठीण, कॉमेडी खूप कठीण आहे, खूप सोपी वाटते तुम्हाला, खूप सोपी वाटते. पण ती फार मॅथमॅटिकली खूप छान फिल्म ट्रेलरवरनं वाटते मला. आणि इंटरेस्टिंग फिल्म होईल, होणार आहे आणि सुपरहिट होणार आहे. कारण 28 फेब्रुवारी ही जी डेट आहे ना, ती फारशी पॉझिटिव्ह फिलिंग काय मला माहिती नाही, त्याचं लॉजिक काय मला माहित नाही. आल्यापासून ती डिझाईन छान आहे 28 आणि ती चांगलं फिलिंग येते. सुपरहिट आहे भाई, सुपरहिट. ऑल द बेस्ट. नमस्कार, मी रोहन गोखले. नमस्कार, मी रोहन प्रधान. नमस्कार, मी प्रशांत मडतुवार.
आम्ही म्युझिक टीम आहोत चिकी चिकी बूम बूमचे. आम्ही कंपोजर्स आहोत, मी आणि रोहन आणि प्रशांतने गाणं लिहिलं आहे. आज आमचं गाणं रिलीज झालं आहे, चिकी चिकी बूम 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 हे टायटल ट्रॅक. आणि 17 ते 18 कलाकार आहेत या पूर्ण गाण्याच्या व्हिडिओमध्ये आणि खूप धमाल गाणं आहे. तर आम्ही जास्त बोलत नाही, रील्स बनवा. गाणं हाय एनर्जी आहे, खूप छान ग्रूव आहे, खूप मॉडर्न ग्रूव आहे आणि खूप धमाल मस्ती आहे. लिरिक्स नीट ऐका, त्याच्यामध्ये एक हिंट आहे की फिल्ममध्ये काय होतं ते. आणि एन्जॉय करा या गाण्यासोबत. 2025ची सुरुवात करा. हो ॲब्सोल्युटली, त्यांनी सगळं म्हटलेलं आहे. हुक लाईन आमची बुमबूम आहे, तर त्यामुळे बुमबूम बुमराच्या बरोबर पण तुम्ही रिलेट करू शकता. त्यामुळे आणि लहान गाण्याला एन्जॉय रिलेट करतील. बिलकुल. येस, प्लीज ऐका. आणि फिल्म रिलीज होते 28 फेब्रुवारीला. सिनेमागृहातच जाऊन फिल्म बघा. बुम बूम हा आमचा नवीन आगामी चित्रपट आमचा म्हणतोय, कारण 17-18 चेहरे आहेत, मी त्यातला एक आहे. 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. चित्रपटगृहात जाऊन बघा. मित्रांची रियुनियन आणि त्याच्यात होणाऱ्या गमती जमती आणि त्याच्यातनं घडणारं नाट्य हा चित्रपट आहे. सो तो काय आहे, कसा आहे, कोण आहे, काय आता मी सांगत नाही, कारण कॉमेडी असला तरी थरार आहे, सस्पेन्स आहे. त्यामुळे मला गोष्ट वगैरे सांगता येणार नाही. पण चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा, आम्हाला खूप मजा आली. तुमचे जर कॉलेजचे मित्रमैत्रिणी असतील, त्यांची जर रियुनियन प्लॅन करत असाल तर थांबा. 28 फेब्रुवारीपर्यंत वाट बघा. त्यांची सगळ्यांची रियुनियन करा आणि त्या सगळ्यांना पिक्चर बघायला घेऊन जा. तुम्ही हसून हसून वेडे व्हाल याची मी तुम्हाला खात्री देतो. नमस्कार, मी नम्रता संभेराव. आज चिकी चिकी बुबुम बूम या सिनेमाच्या प्रमोशनल गाण्याचं आज इथे सादरीकरण झालं. लॉन्च सोहळा ज्याला आपण म्हणतो, लॉन्चिंग झालं. तर अत्यंत कमाल गाणं झालेलं आहे. आजही आम्ही सगळ्यांनी ब्लॅक थीम केलेली आहे. सिनेमातही प्रमोशनल गाण्यामध्ये सगळ्यांचे ब्लॅक ड्रेसेस आहेत आणि सगळे खूप ग्लॅमरस दिसत आहेत आणि खूप एक जेनजी ट्यून आहे त्या गाण्याची, चिकी चिकी बुबुम बूमची, जी खूप कॅची आहे. तर मी सगळ्या प्रेक्षकांना हे सांगेन की तुम्ही प्लीज या गाण्याचे रील्स बनवा, आम्हाला टॅग करा. आम्ही आमच्या स्टोऱ्यांवर ते ॲड